आर्थिक वर्षाचा या अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यामध्ये विवरणपत्रामध्ये दिल्याप्रमाणे 8,33,993 कोटी रुपयाचा असून 25-26च्या अर्थसंकल्पाच्या सुधारित अंदाजित तुलना करता तो 20,517 कोटी 34 लाख रुपयांनी अधिक आहे। यामध्ये 6,56,000 कोटी रुपयांचा अंदाज आहे, जो 25-26च्या सुधारित अंदाजापेक्षा 2.83% अधिक आहे। राज्याकडून वर्षभरात 1,50,381 कोटी 32 लाख रुपयाचे कर्ज घेतले जाणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये सभापती महोदय, शेतकरी कर्जमाफीचा जो उल्लेख केलेला आहे, यामध्ये 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाहीये। ज्या शेतकऱ्यांचे कर्ज या मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांच्या उर्वरित कर्जाचे काय, हा फार मोठा प्रश्न यामध्ये आहे। तसेच पात्र शेतकरी या शब्दाचा वापर करून अनेक जाचगटी लादल्या जाण्याची शक्यता यामध्ये आहे। त्यामुळे गरजू शेतकरी यातून वगळले जाऊ शकतात। 30 सप्टेंबर 2025 ही जी कट ऑफ तारीख यामध्ये निश्चित केल्यामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे योजनेचा लाभ हा या ठिकाणी मिळणार नाहीये। निरंजन डावखरे, ऐका, या ठिकाणी काय म्हणतात ऐका। शेतीमालाला हमी भाव मिळण्याच्या संदर्भामध्ये कर्जमाफी हा तात्पुरता मलम आहे। शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा मिळवून देण्याबाबत अर्थसंकल्पामध्ये कुठलीही ठोस तरतूद या ठिकाणी दिसत नाही। तंत्रज्ञान आणि AI वर अवास्तव भर देण्यात आलेला आहे। ग्रामीण भागामध्ये जिथे वीज आणि इंटरनेटची सुविधा नाही, तिथे ॲग्रिस्टॅक आणि AI सक्षम सँडबॉक्स किती प्रभावी ठरेल? सामान्य शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान वापरणे कितपत सोपे आहे याची काही कल्पना यामध्ये नाही। महाराष्ट्र ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंजच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वैयक्तिक आणि शेतीविषयक माहिती खाजगी कंपन्यांच्या हातात जाण्याचा धोका अमोलजी असल्यामुळं ज्याचा वापर करून या कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करू शकतात। त्यामुळं AI आणि टेलिफोन सारख्या योजना ऐकायला चांगल्या वाटतात, परंतु प्रत्यक्षात शेतात राबताना त्याचा केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी त्याचं साधन ठरू शकतात, असं यामधून जाणवत आहे। यामध्ये लाडकी बहीण योजना या योजनेसाठी भरीव तरतूद केली असली तरी राज्याचा आर्थिक स्थिती पाहता ही योजना निवडणुकीनंतरही सुरू राहील का ही केवळ मतांचं राजकारण मला या ठिकाणी वाटतं। या ठिकाणी लखपती दिदी हा केवळ आकड्याचा खेळ आहे। 27 लाख महिला लखपती झाल्याचा दावा संशयास्पद आहे। प्रति महिला वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये आहे की केवळ फिरते भांडवल आहे, हे सरकारने स्पष्ट केलेले नाहीये। एकल महिला धोरणाचा सर्वेक्षण अद्याप सुरू आहे। प्रत्यक्ष मदत मिळायला आणखी किती वर्ष लागतील आणि धोरण केवळ कागदावरच राहण्याची चिन्ह या ठिकाणी आहे। शिक्षण आणि युवा क्षेत्रामध्ये नवी मुंबईमध्ये 6 देशांचे विद्यापीठ आणणे म्हणजे उच्च शिक्षणाचे पूर्णतः खाजगीकरण करणे होय। यामुळे गरिबांच्या मुलांना या ठिकाणी शिक्षणाचे दरवाजे बंद होणार आहेत। 8 ते 10 शैक्षणिक शहरे वसवण्यापेक्षा राज्यामधील आज ज्या जिल्हा परिषद शाळा आहे आणि सरकारी महाविद्यालय आहे यांची दुरावस्था सुधारण्याकडे लक्ष का दिले जात नाही, हा मोठा प्रश्न आहे। नासा आणि इस्रोला किती विद्यार्थी जाणार हा केवळ फक्त फोटो सेशन इव्हेंट वाटतो। त्यापेक्षा शाळांमध्ये प्रयोगशाळांचे साधी उपकरणं पुरवली का जात नाही, हा मोठा एक प्रश्न आहे। यामध्ये स्टार्टअप मध्ये नंबर 1 महाराष्ट्र असल्याचा दावा केला जात आहे, तरी प्रत्यक्षात बेरोजगारीचा दर कमी का होत नाही? 50,000 स्टार्टअप आणि 1.25 लाख उद्योजक हे आकडे केवळ कागदांवरच चांगले वाटतात। प्रत्यक्षात किती स्टार्टअप 3 वर्षामध्ये टिकतात याचे ऑडिट सरकारने सादर करावे। या ठिकाणी मुख्यमंत्री उद्योजकता
महाडमधून दिली जाणारी मदत नेमकी कोणाला मिळणार यात पारदर्शकतेचा अभाव आहे. कारण सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या लोकांच्या कंपन्यांना वर्क ऑर्डर मिळण्याची भीती आहे. 25 लाख रुपये ही स्टार्टअपसाठी अत्यंत कमी रक्कम आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. म्हणून दर्जाहीन कामांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळू शकते. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले योजना उपचारांची संख्या वाढवल्याचा दावा केला जात असला तरी अनेक खाजगी असे रुग्णालय आहे की जिथं अजूनही या योजना नाकारल्या जातात आणि उपचारासाठी अतिरिक्त पैसे त्या ठिकाणी मागितले जातात. केवळ रुग्णालयांची संख्या कागदावर वाढवून काय उपयोग जर सामान्य माणसाला तिथे सन्मानाने उपचार मिळत नसतील तर. अवयव प्रत्यारोपणासाठी 22 लाख रुपयापर्यंतचा जो खर्च आहे तो राखीव निधीतून देण्याचे आश्वासन दिले आहे. पण प्रत्यक्षात अवयव प्रत्यारोपणासाठी लागणारी प्रतीक्षा यादी आणि शासकीय रुग्णालयातील अपुरी यंत्रणा पाहता हा लाभ खरोखर गरिबांपर्यंत पोहोचणार आहे का फक्त मोठ्या खाजगी रुग्णालयांचे खिसे भरणार आहे हा एक फार मोठा प्रश्न यामध्ये दिसतो आहे. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40,552 कोटी रुपयाची महसुली तूट अंदाजित आहे. याचा अर्थ सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार पुन्हा कर्ज घेणार का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. या ठिकाणी 75,000 पदभरती ही जुनीच घोषणा या ठिकाणी वाटते. कारण सरकारने 1,20,000 पदभरती केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात किती तरुणांना नियुक्तीपत्रे मिळाली आणि किती परीक्षांचे निकाल कोर्टात अडकले आहे याचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे. कारण 75,000 नवीन पदांच्या घोषणा केल्या जात असताना राज्यामध्ये अनेक पेपरफुटी आणि कंत्राटी भरती या धोरणामुळे आज तरुणांमध्ये त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे. सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबण्याबाबत अर्थसंकल्प हा गप्प आहे. यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये आज युवकांच्या हाताला काम नाहीये. त्या ठिकाणी उद्योगधंदे नाहीये. MIDCचा विकास त्या ठिकाणी झालेला नाहीये. याकरता या अर्थसंकल्पामध्ये कुठेही तरतूद दिसत नाही. बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा हे पश्चिम विदर्भातले तीनही मागासलेले जिल्हे आहेत. या जिल्ह्यांच्या विकासाकरिता कुठलीही उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी हा एक शेर सांगून या अर्थसंकल्पाला निषेध करायचा आहे. अभिजित जी, हजारों ख्वाब दिखाए गए इस गुलाबी बजट में, मगर हकीकत तो ये है कि तिजोरी में कुछ बचा ही नहीं. आंकड़ों की बाजीगरी से पेट नहीं भरता साहब. खेतों में खुदकुशी और सड़कों पर रोजगारी नहीं. परत म्हणू. धन्यवाद सभापती महोदय.